नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी नागपूरच्या ऐतिहासिक इंदोरा मैदान मध्ये आहे आणि इंदोरा मैदान मध्ये बघू शकता आपण इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आयोजित ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन परिषद या ठिकाणी होत आहे। ईव्हीएम विरोधी हे विशेष करून जन परिषद आहे आणि या जन परिषदेला जो आहे सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहे भानु प्रताप सिंग ते मार्गदर्शन करणार आहे। वामन मेश्रामजी या ठिकाणी येणार आहे, सुप्रिया सुळे येणार आहे। त्यासाठी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपण बघू शकता संपूर्ण जे इंदोरा मैदान आहे ते आता सध्या भरताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। ही महत्त्वाची परिषद आहे ईव्हीएम या विषयावर। एकच मागणी जे आहे सध्या नेत्यांनी केलेली आहे की ईव्हीएम हटाव आणि देश बचाव, बॅलेट पेपरवरूनच निवडणुका घेतल्या जाव्या अशी एकंदरीतच मागणी होत आहे। पण नक्कीच लोकांची काय मागणी आहे याकडे सुद्धा आम्ही लोकांकडून जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही, ईव्हीएम हवी की बॅलेट पेपर हवा? बॅलेट पेपर व्हायला पाहिजे, ईव्हीएम नको। का बरं? याच्यात बराच भ्रष्टाचार होत आहे, त्यामुळं बॅलेट पेपरनच चुनाव झाला पाहिजे 2024चा। निश्चितच बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे 2024च्या असं लोकांचं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगाल, कुठून आलेत? मी नागपूरमधूनच राहतो। ईव्हीएमच्या विरोधात जनपरिषद इथं आयोजित केली आहे, त्या परिषदेला उपस्थित राहण्याकरता आलो। काय ईव्हीएम वर तुमचा विश्वास नाही? नाही, काय निवडणूक कशावर पाहिजे? बॅलेट पेपरवर। निश्चित आपण बघू शकता या ठिकाणी जे या सभेला उपस्थित आहे त्यांचं एकच मागणी आहे की ईव्हीएम वर निवडणूक झाली पाहिजे। काही महिला सुद्धा आहे। काकू कुठून आल्या? मी इथूनच। काय सांगाल तुम्ही, या सभेला आलेल्या आहे, ईव्हीएम विरोधी ही सभा आहे। ईव्हीएम हटाव देश बचाव, आम्हाला बॅलेट पेपरवर पाहिजे। तुम्ही जेव्हा निवडणुकी मतदान करायला जाता तेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही राहत का? नेमकं जे बटन आता फोडून देऊ आम्ही। आता मतदान करायला जाऊ ना तर पहिले फोडूनच टाकू। त्याच्यात गैर कानूनी होऊन जाईल ना? होऊ झालं ना तर वास्तव बरं होईल ना, कारवाई होऊ शकते ना? होऊ झालं ना, कारवाई होईल तर चालेल ना, तरी आम्ही फोडू। आता ईव्हीएम फोडायचीच आहे, तयारी आहे, भरपूर तयारी आता। आतापर्यंत तुम्ही ईव्हीएम वर मतदान केलं ना? मग आता केलं आतापर्यंत, पण आता आम्ही नाही करणार ना। आता आम्ही बॅलेट पेपरच पाहिजे। निवडणूक आयोगाला काय मागणी राहील तुमची? आमची ईव्हीएम बंद करो और मोदी सरकार को नहीं जिता के लाएंगे, बिल्कुल बंद। बॅलेट पेपर पाहिजे, बॅलेट पेपर पाहिजे, ईव्हीएम मशीन नाही पाहिजे आता, कारण विश्वासच नाही आहे। आता बराच वर्ष झाले ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी असं त्यांनी घोळ करून ठेवलेला आहे आणि कोणतेही बटन दाबला तरी ते मोदीलाच जाते। तर म्हणून आता विश्वासच नाहीये बिलकुल। पाहिजे तर देशातले जे मोठे मोठे पक्ष आहे, काँग्रेस सारखे पक्ष आहे, ते आवाज नाही उठवू राहिले। उचलतात आहे ना। आता समोर आपल्याला एवढा मोठा ज्या प्रमाणात आंदोलन व्हायला पाहिजे, रस्त्यावरचं आंदोलन, तसं आंदोलन नाही करत। निघतील लोक राम मंदिर मध्ये घुसले ना, राम मंदिर दाखवलं त्याला, लाले दिले लॉलीपॉप, तिथंच गेले ते। मराठा जास्त करून तेच करतात। काँग्रेसनेच आणला ना ईव्हीएम मशीन, ही काँग्रेसनं आणली। ईव्हीएम मशीन काँग्रेसने आणला तर काँग्रेस कशी काही त्याच्या विरोधात जाणार आहे? काँग्रेस जाऊच नाही शकत त्याच्या विरोधात। चोर माऊस साध्या मनाने आणलं ना, काँग्रेसने साध्या मनाने आणलं, पण घोड तर पूर्ण बीजेपी वाल्यांनी। त्या देशाने ईव्हीएम म्हणजे निर्माण केलं होतं, त्या देशामध्ये आता बॅलेट पेपरवर निवडणूक की आता बॅलेट पेपरच पाहिजे, ईव्हीएम मशीन नाही पाहिजे। बॅलेट पेपर याच्यासाठी पाहिजे की ईव्हीएम मशीन मध्ये ज्या देशाने निर्माण केलं ईव्हीएम मशीन त्यांनी पण दाखवले आहे की आपण जर एका पक्षाला वोट करतो तर तो दुसऱ्या पक्षाला कसं काय आपण त्याच्या मत देऊ शकतो। बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर मतगणनेला खूप वेळ लागते ना ताई? लागू द्या ना, कारण की बॅलेट पेपरवर जे गणना होईल, बॅलेट पेपर आहे ना, रुकलंच आहे ना। आता 2-4 वर्ष हे वर्ष झाले, कॉर्पोरेशन अजून इलेक्शन लढून नाही राहिले, तर होऊ द्यायला वेळ झाला तर काय फरक पडते? लागलं ना, कारण की जेव्हा तुमची सत्ता संपून राहिली आहे तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून राहिल्या का? आधी नाही समजला का? आता लोकशाही आणि लोकशाहीला मारून राहिले आहेत बीजेपी वाले, सरळ लोकशाहीला मारून राहिले। लोकशाही काय म्हणतो? आम्हाला जे पाहिजे, लोकांना जे पाहिजे ते मिळून नाही राहिला।
लोकशाही मारून राहिली, राज्यशाही चालून राहिली आहे. म्हणून बॅलेट पेपर मध्येच आम्हाला मतं पाहिजेत. आम्हाला ईव्हीएम मशीन अजिबात नको. पाहिजेच नाही. निश्चितच आपण बघू शकता ईव्हीएमच्या विरोधात या ठिकाणी किती मोठा आक्रोश लोकांचा आहे आणि ईव्हीएम वर लोकांचा विश्वास नाही आहे. म्हणूनच आता येणारं जे पुढचं निवडणूक आहे, लोकसभा असो विधानसभा असो, ते बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशीच मागणी इथे आलेल्या लोकांची आहे. आणि या सभेमधून सुद्धा मोठे मोठे जे सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहे भानू प्रताप सिंग सुद्धा मार्गदर्शन करणारच आहे. पण लोकांच्या प्रतिक्रिया खूप जाणून घेणे महत्वाचे आहे. काका, तुम्ही कुठून आले? मी आलो घाटांचे, जिल्हा यवतमाळवरून. हे बघू शकता आपण, हे म्हणजे विदर्भातून लोक या ठिकाणी आलेले आहे, यवतमाळहून आलेले आहे. काय नेमकं कशासाठी आले इथे? आम्ही या ठिकाणी जे आलो आहोत ते ईव्हीएमच्या विरोधामध्ये आलेलो आहे. ईव्हीएम या देशामध्ये आता नको आहे. काय वाटतं तुम्हाला, हे सरकार जे आहे किंवा निवडणूक आयोग आहे खरोखर ईव्हीएम हटवेल? ते तर हटवणार नाही, कारण ते इतके मुजोर आहेत, भरकमच मुजोर आहेत. आणि ते मुजोर लोकांनाच त्यांच्या पिछवाड्यावरती लात मारल्याशिवाय ते हटवणार नाही आहेत. त्यासाठी कायदेशीर आपल्याला लढता येईल ना मग? हो, तर कायदेशीर जसं आता आपल्याला 8 ऑक्टोबर 2013ला जो सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आलेला आहे की फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाही, एवढा मोठा जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतोय तेव्हा हे कोण आहे मग? हे निवडणूक आहे कोण आहे? याची मजुरी कशी का चालत आहे? यांनी का म्हणून ते नुसतं म्हणजे ईव्हीएम मध्ये निवडणुका घ्यावं, का म्हणून घ्यावं? त्यांनी तर बदल करायला पाहिजे होतं. लाखो करोडो लोकांचा विरोध असताना, ईव्हीएमच्या विरोधी असताना निवडणूक आयोग असं का वागत आहे? तर त्यांच्या पिछवाड्यावरती मारावंच लागणार आहे. निश्चितच अनेक लोकांची हीच मागणी आहे की ईव्हीएम जे आहे ते हटवलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर जे आहे त्या निवडणुका केल्या पाहिजे. आणि एकंदरीतच जनजागृतीसाठी जे आहे आजची जी ही सभा जी आहे इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आयोजित ही सभा जे नागपूरमध्ये भरलेली आहे ऐतिहासिक इंदोरा चौकामध्ये, एकंदरीतच लोकांची सुद्धा हीच मागणी आहे की आता ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका झाली पाहिजे. आम्ही या साईटच्या लोकांच्या प्रतिक्रिया करून घेतल्या, पण याही साईटनं आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आहे. त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडं काही प्रमाणात बोलून घेऊया आणि त्यांच्याकडून सुद्धा विचारून घेऊया काय म्हणणार आपल्यासोबत आणखी क्या बताओगे आज, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी एक मोठी सभा वाले ईव्हीएम बद्दल? बहुत बड़ा अभी माहौल इधर मंच का चालू हो गया. फिर भी मैं ये बताना चाहूंगा कि 31 जनवरी को हम दिल्ली में जंतर मंतर में थे. उसके बाद ये भारत के इतिहास में सेकंड और पहला कार्यक्रम हो रहा विदर्भ में. और यहाँ पर तमाम संविधान प्रिय लोग और लोकतंत्रवादी लोग यहाँ पर आए हुए, हम भी आए हैं. तो मैं यही कहना चाहता हूँ, अगर सुप्रीम कोर्ट, चुनाव आयोग ये ईवीएम मशीन नहीं हटाती, हटाना तो चाहिए, इसके लिए ये जनता का रोष है. तो हम ईवीएम मशीन हटाने के इसमें हम समर्थन में कि हटना चाहिए और संविधान लोकतंत्र बचना चाहिए. उसके लिए ये लोगों को हम जगाने का ये कार्यक्रम है. चुनाव आयोग ने अगर नहीं हटाई तो फिर आगे का कदम क्या है? ये दुनिया में जो लोकतंत्र चल रहा है हजारों देशों में, वैसा भारत में जनता का एक विद्रोह अंग्रेजों के खिलाफ जैसा विद्रोह हुआ था. ये भी लोग ईवीएम से मशीन सत्ता बनाकर ये भारत के संविधान के जनता के खिलाफ राजनीति कर रहे हैं. इसलिए बहुत बड़ा विद्रोह होगा और विद्रोह में हम उतर चुके हैं. ईवीएम फोड़ेंगे, ईवीएम को फोड़े बगैर हम रहेंगे नहीं. ईवीएम फोड़ेंगे और गारंटी से फोड़ेंगे इस बार. यही मेरा संदेश है. निश्चित रूप से ईवीएम हटाने की लगातार जो है यहाँ पर जो है नागपुर के इंदौरा मैदान से मांग उठ रही है. आप देख सकते हैं जो यहाँ पर भारी संख्या में जो भारी मोठ्या संख्येमध्ये इथे जे आहे लोकांची गर्दी झालेली आहे. ही सभा ऐकण्यासाठी गर्दी झालेली आहे, कारण देशातले जे नामवंत जे लोक आहेत, जे ईव्हीएमचं जे आंदोलन देशभरात चालवतात, ते जे आहे नेते या ठिकाणी आलेले आहे. भानू प्रताप सिंगजी या ठिकाणी मंचावर आलेले आहे. गुणवंत देवपारे सुद्धा या ठिकाणी मंचावर आलेले आहे आणि काँग्रेसचे नेते सुद्धा या मंचावर येऊन लोकांना मार्गदर्शन करणार आहे. पण एकंदरीतच जे ईव्हीएम या देशातून हटते किंवा नाही हटत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मी तुम्हाला स्टेजकडे थोडंसं नेऊन दाखवतो. भव्य असा मोठा मंच या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि नक्कीच या
इंदोरा मैदान मधून ईव्हीएम ची जी क्रांती आहे ती देशभरात नक्कीच या ठिकाणून फैलेल। तर याकडे निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांच्या ज्या मागण्या आहे, आता लोकांना ईव्हीएम नको आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका आहे पाहिजे आहे। आणि मोदी सरकारने जर खरोखर या देशामध्ये जर विकास केलाच असेल तर मग निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या किंवा ईव्हीएम घ्या, काही फरक पडणार नाही। जो विकास करते त्याच्या बाजूला नक्कीच या देशातले लोक राहतात, पण आता या लोकांची मागणीच एक आहे की आता आम्हाला ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवर निवडणुका द्या। आता अशी मागणी नक्कीच निवडणूक आयोगाने पूर्ण करायला पाहिजे। पण आता लोकसभेची निवडणूक आहे 1-2 महिन्यामध्ये, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे। जर ईव्हीएमचा प्रश्न जर सुटला नाही तर देशामध्ये आणखी भारतामध्ये मोठं आंदोलन होण्याची शक्यता सुद्धा आता लोकांच्या सांगण्यावरून करत आहे। तुम्ही बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।